लग्न झाल्यावर अजूनही आपल्या समाजात तिच्या इच्छेला काहीच किंमत नाही. पौराणिक कथांपासून आजच्या घरापर्यंत स्त्रीच्या आयुष्यात काहीच बदललंय का? ही आहे चिरैया, एक सिरीज जी फक्त कथा नाही तर आपल्या समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रहार करते. 6 भागांची चिरैया ही वेब सिरीज पौराणिक स्त्री पात्रांचा संदर्भ घेऊन आजच्या स्त्रीच्या वास्तवाशी जोडते. ना अनावश्यक ग्लॅमर, ना ओव्हर ड्रामा, फक्त एक कडवट सत्य जे आपण रोज पाहतो पण दुर्लक्ष करतो. चिरैया ही 6 भागांची वेब सिरीज मी नुकतीच पाहिली. पौराणिक कथांमधील स्त्री पात्रांचा संदर्भ देऊन त्यांचा आधुनिक दैनंदिन जीवनाशी संबंध जोडत ही मालिका समाजाचे कान पिळते. कथानकात चवीपुरते तिखट मीठ वापरले आहे, म्हणजे झणझणी किंवा मसालेदार दृश्यांचा भडीमार न करता विषयाचा समतोल राखत एक उत्तम संहिता गुंफली आहे. लग्नाची बायको म्हणजे स्वतःची मालमत्ता समजणाऱ्या पुरुषी मानसिकतेवर यात सटीक प्रहार केला आहे. तरीही हे कथानक केवळ कट्टर स्त्रीवादी नाही. कमलेशचा नवरा कायम तिच्या पाठीशी उभा राहतो. एका प्रसंगी तो तिला म्हणतो, मला जेव्हा आवाज उठवायचा होता तेव्हा मी काहीच करू शकलो नाही, पण तू बायको असूनही माझ्यासाठी हिरो आहेस, तू लढ. संपूर्ण जग विरोधात असले तरी चालेल, पण जर असा साथ देणारा नवरा पाठीशी असेल तर स्त्री कोणत्याही संकटाचा सामना करू शकते. कमलेशचा नवरा आणि अरुण सख्खे भाऊ, तरीही त्यांची मानसिकता फार भिन्न आहे. पूजा आणि अरुणच्या लग्नाच्या पहिल्या रात्री ती त्याला स्पष्ट सांगते की मला बरं वाटत नाहीये, ताप आहे, थोडा वेळ आराम करू दे. पण तो तिचे ऐकत नाही आणि तिच्यावर बळजबरी करतो. ती रडत तडफडत त्याला सांगते की हा बलात्कार आहे. त्यावर त्याचे उत्तर धक्कादायक असते, मी तुझा नवरा आहे, तुझ्या नाही म्हणण्याला काहीच किंमत नाही. म्हणजेच तिची इच्छा असो वा नसो, तो कधीही तिचा उपभोग घेऊ शकतो, विदाऊट कन्सेंट. या घटनेनंतर तिला त्याची भीती वाटायला लागते. दुर्दैवाने हे घरच्यांना सांगितल्यावर तिची स्वतःची आई सुद्धा तिचे म्हणणे मनावर घेत नाही आणि पत्नी धर्म समजावून सांगत तिला पुन्हा सासरी पाठवते. पूजा ज्यावेळी कमलेशला सत्य परिस्थिती सांगते तेव्हा ती पूजावर विश्वास ठेवत नाही. प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा असं करूच शकत नाही, तो चुकीचा वागू शकत नाही. नेमकं हेच कमलेशलाही अरुणविषयी वाटत असतं. नात्याने तो दीर असला तरी ती त्याला मुलगाच समजते. कमलेशच्या आत असलेली आई आणि तिचं अंधाळ प्रेम, मुलाची पहिली चूक पदरात न घालता त्याच वेळी कानउघडणी केली असती तर आपणही तितकेच जबाबदार आहोत याची तिला जाणीव होते. कमलेश आणि पूजा या 2 वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्त्रिया असल्या तरी जिथे अन्याय होतोय तिथे त्या दोघीही आवाज उठवतात. सासू, आजे सासू आणि कमलेशची मुलगी या घरातील प्रत्येक पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रिया थोड्याफार प्रमाणात समदुःखी आहेत. त्यामुळे त्या एकमेकींच्या वेदना समजू शकतात. दिव्या दत्ताने साकारलेले कमलेश हे पात्र अंगावर येते. स्वयंपाक करता करता ती आपल्या दीराला वाचवायला जाते आणि एकटीच 5-6 मुलांशी भिडते. एक सामान्य गृहिणी जी वर्तमानपत्राचे शेवटचे पान, रेसिपी आणि घरगुती गोष्टी स्वतःचे समजते आणि पहिल्या पानावरच्या बातम्या फक्त पुरुषांसाठी असतात अशा भ्रमात जगते. तिच्या मनात सुशिक्षित लोकांविषयी कॉम्प्लेक्स असतो. ती स्वतःला नेहमी कमी लेखत असते. आपल्या अवतीभोवती अशा अनेक कमलेश वावरताना दिसतात. जेव्हा घरात नवीन सून येते तेव्हा पदभार सांभाळणाऱ्या जुन्या स्त्रियांना असुरक्षितता जाणवते. आता आपला रुबाब कमी होईल का? हा स्त्री स्वभाव या सिरीजमध्ये अचूक टिपला आहे. एक सधन मध्यमवर्गीय कुटुंब दाखवले आहे, जिथे सासरा आपल्या लेखणीतून आणि कवितांतून मुलगा सून समान आहेत असे सांगत असतो. मात्र जेव्हा प्रत्यक्ष बाजू घेण्याची वेळ येते तेव्हा तो आपल्या मुलाचीच पाठराखण करतो. सिरीजच्या 6ही भागांतून मुलगा आणि मुलगी यांमधील भेदाभेद घरच्यांकडूनच कसा बिंबवला जातो हे दिसते. वंशाचा दिवा म्हणजे मुलगा, लग्नाच्या गाण्यांतील ओळी, मुलाकडच्यांचा मान, इतकेच नाही तर मद्यपानाचे ब्रँड, पुरुषांसाठी कडक विस्की आणि स्त्रियांसाठी लाईट ड्रिंक, अशा छोट्या गोष्टींतूनही स्त्री नाजूक आणि पुरुष कणखर हा भेदाभेद स्पष्ट होतो. सिरीजमधील संवाद अतिशय प्रभावी आहेत. एका दृश्यात कमलेश पूजाला म्हणते, भारतातील स्त्रियांचे ब्लॅडर युनिक असते, त्या 4-5 तास लघवी रोखून ठेवू शकतात, कारण रस्त्यावर शौचालये नसतात आणि असली तरी ती स्वच्छ नसतात. मग हीच त्यांना सवय लागते. हे वास्तव विदारक आहे. क्रांती नेहमीच सिंहासारखी गर्जना करत समोरून येत नाही. कधीकधी ती स्वयंपाकघरात मांजरीच्या दबक्या पावलांनी येते. बायका इतरांचा राग आपल्या मुलांवर का काढतात? कारण तो राग व्यक्त करायला तिला कोणीतरी हवं असतं, तिच्यापेक्षा ताकदीने कमी असणारं.
कायद्यानुसार पूजाला हे सिद्ध करणे कठीण आहे की तिच्या नवऱ्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. जर बदला घ्यायचा असेल तर हुंड्याची खोटी तक्रार करावी लागेल असे तिला सांगितले जाते. यावरून पूजा आणि कमलेशच्या विचारात पुन्हा तफावत निर्माण होते. अन्यायाविरुद्धचा हा संघर्ष, कौटुंबिक गुंफण आणि नात्यांचे विविध रंग सर्व कलाकारांनी सुंदररित्या साकारले आहेत. सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून तिचे हरण झाले असे आपण म्हणतो, पण जर घराच्या चौकटीच्या आतही स्त्री, मुलगी किंवा सून सुरक्षित नसेल तर त्या लक्ष्मण रेषेचा अर्थ काय? सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून तिचे हरण झाले असे आपण आजही म्हणतो, पण प्रश्न असा आहे, जर घराच्या आतच स्त्री सुरक्षित नसेल तर त्या लक्ष्मण रेषेचा अर्थ तरी काय? चिरैया ही फक्त एक सिरीज नाही, तर प्रत्येक घरात, प्रत्येक नात्यात डोकावून पाहायला लावणारा आरसा आहे. तुम्हाला काय वाटतं, लग्नानंतर स्त्रीची नाही खरंच नाही राहते का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशा रिअल आणि डोळे उघडणाऱ्या स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा.